पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. ओम तेलोबा साकोळी संघाचे दोन्ही ओपनर फलंदाज मैदानात. मनोहर आणि प्रशांत दोन्हीही नावाजलेले असे फलंदाज आहेत. समोर मात्र राहुल. सुंदर असा फटका प्रशांतच्या बॅट मधून निघालेला. पहिल्याच चेंडूवर हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. राहुल सारख्या गोलंदाजाला हा षटकार पाहायला मिळतोय. खूपच छान फलंदाजी पाहायला मिळते ती ओम तेलोबा साकोळी संघाची. करंजणी संघाला रणनीती आखावी लागेल या सामन्यात जिंकायचं असेल तर. दोन्ही तगडे फलंदाज समोर आहेत. मनोहरही तितकाच नावाजलेला असा फलंदाज आहे. राहुल पुन्हा तयार होतोय. स्ट्राईकला आहे तो प्रशांत. सुंदर असा खोदून काढलेला हा फटका. यॉर्कर लेनचा चेंडू. सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल ते राहुल याचं. सिंगल धावे हो समाधान म्हणतायत ते ओम तेलोबा साकोळी संघाचे फलंदाज. आता मात्र स्ट्राईकला आहे तो प्रशांत. चौकार आणि षटकारांसाठीची ज्याची ओळख आहे तो मनोहर स्ट्राईकला. सुंदर असा चेंडू गुडलेंथवरून काहीच न समजलेला चेंडू मनोहर याला. निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 7. बिनबाद 7. आणि हा पंच मनीष दादा काय वाटतंय? करंजणी संघ मगाशी मैदानात दिसला होता परंतु आताही पुनरागमन करतोय आणि पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर राहुलचं कमबॅक कसं वाटतंय तुम्हाला? मनोहर स्ट्राईकवर. फुलटॉस चेंडू मिस झाला होता त्याच्याकडून. आता मात्र राहुल पुन्हा एकदा. सुंदर असा फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण करंजणी संघाकडून. एका चेंडूवर समाधान मानावं लागतंय ते मनोहर याला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. शेवटचा चेंडू येणं बाकी. स्ट्राईकला आहे तो प्रशांत. सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक म्हणून मैदानात आणि हा दुसरा षटकार या प्रशांतचा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 14. बिनबाद 14. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती ओम तेलोबा साकोळी संघाची. आता मात्र स्ट्राईकला आहे तो मनोहर. गोलंदाजी मार्चवर शरद. मनोहर आपल्या संघासाठी काय करतो पाहणं गरजेचं. तेवढंच सुंदर असा गोलंदाज आहे हा शरद आणि सामना करील तो मनोहर. आता मात्र क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असल्यामुळे सुंदर असा फटका मनोहर याचा. मी मागाशीच म्हणालो होतो की मनोहर हा षटकार आणि चौकारासाठी ओळखला जाणारा हा ओम तेलोबाचा फलंदाज आणि आपल्या नावाप्रमाणे फलंदाजी करताना
पहिल्या चेंडूवर शरद याच्या षटकार, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 20. पंच दुसरा बॉल. सुंदर असा फटका मनोहरच्या बॅट मधून आणि आता मात्र फटका फसतोय आणि पहिला झटका बसतोय तो ओम तेलोबा साकोळी संघाला. शरदचं सुंदर असं कमबॅक आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण करंजाणी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. त्याची जागा सांभाळायला जातोय तो प्रतीक. एका बाजूला अजून प्रशांत अजून उभा. जर का या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल करंजाणी संघाला तर विकेट्स घेणं हे इम्पॉर्टंट राहील. सुंदर असा फटका प्रतीकाच्या बॅट मधून ऑफ साइडच्या दिशेने. एक धावे हो मात्र समाधान मानावं लागतंय ते प्रतीकाला. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते ती करंजाच्या शरद याच्याकडून. सुंदर असा फटका आणि हा खराब चेंडू म्हणावा लागेल. आकुड चेंड्याचा टप्पा असलेला हा चेंडू काहीसा सोपा जातोय तो प्रशांत याला आणि हा एक षटकार प्रशांतच्या बॅट मधून. मला वाटतं हा तिसरा षटकार असावा प्रशांतच्या बॅट मधून निघाला. धावसंख्या झालेली आहे ती 27. दुसरं षटक प्रगतीवर. आणि या वेळेला मात्र हवेत असलेला चेंडू क्षेत्ररक्षक सुंदर असा झेल करंजाणी संघाकडून. हा मोठा झटका म्हणावा लागेल तो ओम तेलोबा साकोळी संघाला प्रशांत एकच्या रूपाने. आणि गरज होती करंजाणी संघाला की प्रशांत सारख्या फलंदाजाला माघारी परतणं. आणि कदाचित इथून दुसरं षटक चालू आहे आणि दुसरं षटक चालू असताना धावसंख्या आहे ती 27. कमीत कमी धावांवर रोखावी लागेल ती ओम तेलोबा साकोळी संघाला. प्रशांतची जागा सांभाळायला जातोय तो आकाश. दोन्ही ओपनर फलंदाज तंबूत परतल्यानंतर नवीन फलंदाज आकाश प्रशांताची जागा सांभाळण्यासाठी. काहीसा न समजलेला चेंडू आकाशाला. निर्धाव चेंडू आणि दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 27. पंच थोडे सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे.
खेमजोलाई क्रिकेट संघ संगलट आणि आरिओसी फोबळवणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. प्रतीक स्ट्राईकला आहे. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर झेल म्हणावा लागेल तो. स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडून आणि प्रतीकला मात्र माघारी फिरावं लागतंय. आणि हा साकोळी संघाला लागलेला हा तिसरा झटका आणि त्याची जागा सांभाळायला जातोय तो मयूर. धाव संख्या मात्र स्थिर. प्रशांत आणि मनोहर परतल्यानंतर काहीसा संत गतीने धाव संख्या वाढते ती ओम तेलोबा साकोळी संघाची. आणि सुंदर कमबॅक म्हणावं लागेल ते करंजनी संघाचं. क्षेत्ररक्षण असं सुंदर पाहायला मिळते आपल्याला करंजनी संघाकडून. ज्या संधी आल्या त्या संधी त्यांनी कॅच केलेल्या आहेत आणि त्याचंच कारण ही धाव संख्या तिथे रोखून धरलेली आहे. सुचित सामना करील तो मयूर. सुंदर फटका थर्ड अंपायरच्या दिशेने मारलेला हा फटका. 4 धावांसाठी मयूर याच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते ती 31. 3 विकेटच्या मोबदल्यात 31. मयूर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रयत्न परंतु अपयशी ठरतोय आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते करंजनी संघाकडून. मी मगाशी क्षेत्ररक्षणाची ते पंच धावा. अंपायर्स कॉल. मला वाटतं 3 धावा काढलेल्या आहेत त्या फलंदाजांनी. पंच सामना चालू करायचा आहे.
पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चौतीस 34 धाव संख्या झालेली आहे ती 34. स्ट्राईकला आहे तो आकाश. क्षेत्ररक्षणात काहीसे बदल करताना सुंदर असा चेंडू न समजलेला फलंदाजाला. दोन दोन शेवटचे 2 चेंडू येणे बाकी. आकाश काय करतो पाहूया. आणि या वेळेला सुंदर असा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि ह्या वेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. तिसरी धाव घेताना आकाश आउट होतोय. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 36. शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईकला आहे तो मयूर. मयूरने मगाशी एक चौकार मारला होता. एक रिव्हर्स स्वीप टाइप हा फटका होता त्याचा. शेवटच्या चेंडूवर काय करतो पाहणं गरजेचं. धाव संख्या मात्र 36. या वेळेला सुंदर असा फटका. आणि या वेळेला तिसरा रन्स काढताना रनआउट होतोय फलंदाज. धाव संख्या झालेली आहे ती 38. 39 धावा कराव्या लागतील त्या करंजणी संघाला. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे ह्या धावा कंपल्सरी असतील. एक अटीतटीचा सामना पाहायला मिळू शकतो आपल्याला. राहुल सारखा अष्टपैलू खेळाडू करंजणी संघातून मैदानात येईल तेव्हा काय करतो पाहणं गरजेचं. आणि मी ओम तेलोबा साकोळी संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावण्याची विनंती करतोय. संगलट संघाने पोपलावणे कर्णधाराने इकडे संपर्क साधायचा आहे. संगलट आणि पोपलावणे
संगलट संघाने सर्वप्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुढील होणारा सामना असेल फोफावणे विरुद्ध संगलट. चला आपण जाऊया महत्वपूर्ण मॅच कडे. आपण पाहिलं सर्वप्रथम फलंदाजी करताना ओम तेलोबा साकोळी संघाने 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 38 धावांचं आव्हान ठेवलं, ध्येय ठेवलं. ते करंजाळी संघाला जाणाई मानाई काळकाई करंजाळी संघ जाणाई काळकाई करंजाळी संघ आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमधील हा तिसरा सामना, पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. 38 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडूचा सामना करायचा. स्ट्राईकला असेल रोहित, नॉन स्ट्राईकला आहे तो राहुल स्वतः कर्णधार. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय सागर. चला जलद गतीने घ्या सूरजजी खेडेकर. सामना जलद गतीने घ्या, जास्त वारंवार चर्चा करता येणार नाही मित्रांनो. तुम्हाला मैदानाबाहेर चर्चा करावी लागेल, डिस्कस करावी लागेल, तदनंतर आपलं नियोजन ठरवावं लागेल. मैदानात फक्त खेळ आपण प्रदर्शन करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे सागर आणि स्ट्राईकला आहे तो आपण पाहतोय रोहित. चेंडू फेकेल, हो हो हो, स्लोवरचा चेंडू होता. कट बॉलर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कट केला चेंडू, काही समजला नाहीये. रोहितला थांबवून खेळावं लागणार आहे. एकेरी दुहेरी धाव देखील घ्यावी लागणार आहे, कारण 38 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आहेत. जर आपण पाहिली सरासरी तर 19 धावांची सरासरी प्रति षटक आपल्याला पाहायला. फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र जल होता वाजता. इथे धावबाद होईल का पाहायचं, पण नाही. जीवनदान, 2-2 जीवनदान एका वेळी जीवनदान रोहितला मिळत आहेत. एक म्हणजे झेल होता होता सुटला झेल, आणि दुसरं म्हणजे धावबाद होता होता देखील इथे आपल्याला संधी मिळते रोहितला. या संधीचं सोनं करेल का? सोनं करावे लागेल, कारण आपण या स्पर्धेमध्ये आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे. जाणाई काळकाई करंजाळी संघाचा मोठा फटका आहे. हॉकर फटका खोदून काढण्याचा प्रयत्न होता, जाईल का? पण 2 धावा मात्र नक्की मिळत आहेत. संयमाने खेळतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता राहुलचा, पण काहीसा तेवढी ताकद नव्हती या मनगटामध्ये, या बॅटमध्ये. पण नक्कीच 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू फेकले गेले, 3 धावा प्राप्त केल्या. 38 धावांचं आव्हान असेल. प्रति षटक 19 धावांची गरज आहे. हो हो हो, पण नाही. खराब चेंडूचं प्रदर्शन पाहायला मिळते आणि अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज आहे. इथे मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जाईल का? जातोय येतोय. बिग षटकार. ये है खतरों का खिलाडी, ये है बाहुबली राहुल आगरे. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते. 10 धावसंख्या. विजयासाठी लक्ष आहे, ध्येय सेट केलंय ते म्हणजे 38. मित्रांनो, तुमच्या घरात जसं टीव्ही सेट आणि सोफा सेट असणं फार गरजेचं असतं ना, तसं मात्र क्रिकेटमध्ये माइंड सेट असणं फार गरजेचं आहे. ते माइंड सेट आता आपल्याला पाहायला मिळते राहुल आगरे यांच्यामध्ये पाहायला मिळते. तसा अष्टपैलू खेळाडू आहे राहुल आगरे. जिथे जिथे गेला तिथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला असा राहुल. क्रॉस द लाईन खेळतोय, येईल का? जातोय. पेस्ट कॉपी पेस्ट होतोय, येतोय. बिग हिट षटकार. एकूण 16 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 16 धावा. आता नितीनजी चोरगे यांच्याकडून कॅश प्राइज आलेली आहे राहुलसाठी. षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. लालच बोली बरा आहे. इथे क्रिकेट महत्वाचं आहे, मॅच महत्वाची आहे, 500 रुपये नाही. ओहो, कट करायचा प्रयत्न होता, ढकलून द्यायचा प्रयत्न होता, मात्र इथे सफल झाला. राहुल पुढे गेला आणि मात्र षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात ते एकूण 16 आणि आपण पाहतोय हा रंगतदार दिमागदार सोहळा. दुसरं षटक घेऊन येते, कोण पाहायचं आहे, मोठी जबाबदारी असेल, कारण राहुलने मात्र इथे सूर गवसलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये थोडा अपयशी ठरला होता राहुल. तदनंतर आपण पाहतोय राहुलने कमबॅक केलं, आत्मविश्वास मिळवला.
कमी वयामध्ये आपल्या मनगटामध्ये संघर्ष करण्याची ताकद जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा मात्र अनेकांच्या नजरा मात्र भुया मात्र उंचावल्या जातात आणि एक अपेक्षेने त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो खेळाडू आहे गुणवत्ता, कौशल्य आणि ज्याच्यामध्ये ताकद आहे, दर्जा आहे, तो खेळाडू आहे राहुल आगरे. मॅन फ्रॉम करंजाळी संघाचा हा खेळाडू राहुल आणि त्याला साथ देतोय तो रोहित, हिटमॅन रोहित. धावसंख्या आहे 16 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही कमलेश गोलंदाजी मार्कवरती आहे. कमलेश दुसरं षटक घेऊन आलेलं आहे कमलेश. पाहूया पुन्हा एकदा. ओहो रोहित, हम भी किसी से कम नहीं है. तू शेर असशील तर मी देखील सव्वा शेर आहे हे सांगताना का मला म्हटलं जातं करंजाळी संघाचा हुकमी एक्का, का मला म्हटलं जातं या करंजाळी संघाचा सलामीवीर, हा स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतंय रोहित. मित्रांनो, तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर पहिलं स्वतःला सिद्ध करावं लागेल. तो सिद्ध करतोय हिटमॅन रोहित, मॅन फ्रॉम करंजाळी संघाचा. पाहूया पुन्हा एकदा आकुटाबाचा चेंडू ताडमॅटने खेळलाय, ढकलून दिलाय, जात आहे स्पेअरला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक धाव नाही 2 धावा पूर्ण केल्या जातात. वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 24. 24 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना नितीन चोरगे यांच्याकडून या करंजाळी संघासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस जाहीर झालेलं आहे. पुढे एकदा सज्ज होतोय तो रोहित. अकुटाबाचा चेंडू होता, इथे मात्र खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतोय. हम भी किसी से कम नाही हे सांगताना पाहायला मिळतंय. येतोय बिग हिट षटकार. 30 धावा धावफलकावरती. सुंदर फलंदाजी मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजवा रोहित साठी. सुंदर फलंदाजीचा नजराणा पेश केला. कारण आखू टप्प्याचा चेंडू होते मित्रांनो. तुम्ही जर अशी जर गोलंदाजी केली, आखू टप्प्याची गोलंदाजी केली तर मात्र फलंदाजाला फुटबॉल एवढा चेंडू दिसू शकेल. अशी गोलंदाजी केली तर आणि महागात पडू देखील शकतात तुम्हाला अशी टप्पे, अशी गोलंदाजी. मित्रांनो, मी नेहमीच सांगत असतो मित्रांनो, तुम्ही आयुष्यामध्ये 1000 चुका करा पण एक चूक 1000 वेळा करू नका. कारण एक चूक देखील तुम्हाला अपयशाकडे, पराभवाकडे नेऊ शकते, खूप महागात पडू शकते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता पण खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. कमबॅक केलं. सुंदर चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला कमलेश याच्याकडून पाहायला मिळाला. असं वाटलं होतं ओम तेलोबा साकोळे या संघाकडून भेदक गोलंदाजीचा मारा होईल पण खरपूस समाचार घेताना पाहायला मिळाला. सन्मानाने खेळला रोहित. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का पण थांबवलंय राहुलने. एका धावेवरती समाधान मानतोय राहुल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारेल. धावसंख्या होते एकूण 31. अजूनही 7 धावांची गरज. 7 चेंडू 7 धावांची गरज. हो, खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. धावा येत आहेत अवांतर आणि मात्र इथे मात्र प्रेशर, दबाव पाहायला मिळतोय आपल्याला. ओम तेलोबा साकोळे या संघाकडून काहीच मजबूत स्थितीमध्ये असताना फलंदाजी मजबूत केली. मोठं टार्गेट मात्र सेट केलं होतं 38 धावांचं पण गोलंदाजी मात्र खराब पाहायला मिळाली आपल्याला. 39 धावांचं आव्हान असताना हो ढकलून दिला जाते सरळ सीमारेष. थर्ड मॅनच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. येतोय खणखणीत दणदणीत मोठा प्रहार चौकार. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावांची गरज. मोठा सामना, चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. एकीकडे मोठा बलाढ्य संघ ओम तेलोबा साकोळी आणि एकीकडे आपण पाहतोय जो प्रहार करतोय, आक्रमण केलेला आहे तो म्हणजे जाणाई मानाई काळकाई करंजाळी संघ. जाणाई काळकाई करंजाळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
मित्रांनो, कठीण काळात संघर्ष करून स्वतःला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवा की तुमचं हेच रूप पुढे आयुष्यभर तुम्हाला प्रेरणा देत राहील, उत्साहित करत राहील. एवढं मोठं संघर्ष करा. तो संघर्ष आज आपल्याला पाहायला मिळतंय, या दोन्ही संघाच्या दरम्यान पाहायला मिळतंय. चेंडू फेकेल, शेवटचा षटक आहे. हो हो हो, खराब खराब चेंडू पाहायला मिळतंय. आणि रोहित मात्र अजूनही सलामी जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते. ते म्हणजेच अर्थातच राहुल आणि रोहित. आर आर. आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे तो प्रशांत. प्रशांत भेदक टिचून गोलंदाजी करावी लागेल. मारा पुलटा चेंडू तर ढकलून दिलाय, गुदगुळ्या करत कव्हर ड्राईव्ह केलंय आणि एक धाव नक्की मिळेल. एका धावेवरती मात्र धावसंख्या पुढे सरकेल. मदतीने धावसंख्या होते 38 आणि एका धावेची फक्त औपचारिकता असेल. थोडासा नाराज आपल्याला पाहायला मिळते, नाराजी व्यक्त होते ओम तेलोबा साखळी संघाकडून, कारण मोठी धावसंख्या उभी करूनही आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागेल. हो हो हो, क्या बात है, मॅच विनर, गोल्डन षटकार. आणि विजयी संघाचं देखील अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला संघ ओम तेलोबा साखळी या साखळी या संघाला देखील इथं सन्मानित केलं जाईल. ओम तेलोबा संघाचे प्रतिनिधी आणि विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. पुढील होणारा सामना असेल खेम झोलाई क्रिकेट संघ